तर भावांनो, आज आम्ही आंबोली हिरणकेशीला आलो आहे आणि आज आपली गावाकडची पण सगळी पब्लिक आली आहे बघा. तर अशा आज यात्रा आहे आणि फुल एन्जॉय भावांनो. बघा हे आपलं पब्लिक आहे पूर्ण. डॅने साहेब ए डॅनी इकडे आहे. तर भावांनो, आता आम्ही आलो आहे हिरणकेशीला आणि भावांनो, हिरणकेशीची यात्रा ही एवढी मोठी असते, पब्लिक तर एवढं असते बघा. आणि आम्ही सोबत आलो आपली गँग, गावाची गँग भावांनो. मी काल रात्री पुण्यावरून आलो आहे आणि आज सकाळी भावांनो खरं सांगतो गावातल्या पोरांच्यावर फिरणं याची मजा ही खरं सांगतो एवढी भारी असते मजा ना. हे बघा पूर्ण गँग आपली आहे, पूर्ण गँग कशा आहे. आणि हिरणकेशीचा जिथून हिरणकेशीची नदी चालू होते त्याच उगमावर आम्ही चालताय. माझी आमची पब्लिक पण ढीग आहे इकडे पाठीमागे सगळी. चला आता सगळं दाखवतो आतमधलं. हो, एक नंबर. आणि दाखवतो पूर्ण भावांनो कसं असतंय. आणि आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या. आणि भावांनो, आपला दुसरा ब्लॉगर डॅनी भाई आहे आणि ही आपली पब्लिक सगळी. कर मित्र मंडळीनं आपण आलो हिरणकेशी. बघा आमची गँग, बघा दुसरा तिसरा लोडिंग ब्लॉगर आणि आमची गँग पार्टी बघा कशा आहे सगळेजण. नाही दर तू दर हिरणकेशीचं दर्शन घ्यायला चाललोय. पूर्ण भावांनो लाईन आहे आपली दर्शन घ्यायची आणि पूर्ण लाईन दर्शन आता पहिला आपण नारळ घेऊया आणि नंतर पहिला आतमध्ये दर्शन घ्यायला जाऊया. पूर्ण गर्दी फुल्ल झाले. घे की माझे 200 रुपये. किती रुपये आहे हो? नारळ 50 रुपये हे किधर. आणि सगळं पूर्ण एक 100 रुपये युट्यूबला रे. तुम्ही पण घेणार आहे ना? एक भावांनो आपण आता घेतलेला आहे, प्रसाद घेतलेला आहे. अजून एक घ्यायला डॅनीला पाहिजे. किती 200 ना? हो. आम्हाला एक आतमध्ये जायला. तर भावना आता आपले आईस काय देणार आहेस? काय देणार आहेस? ही प्रसाद नाही खरं, आपला प्रसाद खालेला आहे. दुसरं काय देणार आहेस? सांग लगेच सांग. लोखंडीला फळं लागले. हे लोखंडी सिरियसली सांग, काय देणार आहेस? हे बघ एवढी गँग आहे, 10 जण तर आहेत बघ. काय देणार आहेस ते लगेच सांग. ऑनलाईन पाहिजे तर मी हॉटस्पॉट आणून देतो तुला. सांग तर. नवर देवायच आता काही बोलू शकत नाही, ऑप्शनच नाही तुझ्याकडे. काय तिकडे हीच नवरोबा आपल्याला आईस्क्रीम देतोय. मी बोलतो आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणते. कुणाला वहिनीला. भगवान आय लव्ह यू. आय लव्ह यू बाबा. तर भावानो, आपल्या भाईने आपल्याला आईस्क्रीमची पार्टी दिलेली आहे सगळ्यांना. हे बघा भावांना आम्हाला लग्न ठरलं नव्हतं तुझं? लग्न किती तारखेला? यायला लागतंय, लगीन करायला लागतंय, बाशिंग बांधायला लागतंय. म्हणजे काय? संजय कोकरे, नवीन नवरदेव संजय कोकरे, लवकरात लवकर इकडे या. नवीन नवरदेव संजय कोकरे. आता पार्टी देणार आहे प्रवीण कोकरे. आयफोन 16,000. 60,000.
भाईनं नवीन फोन घेतलाय त्याची पार्टी घ्यायला पार्टी दिसते मोठे ग्लास दिसते हा झाला आता भाऊ 16 ची पार्टी भेटायला लागली आपल्याला आता 16 प्रवीण कोकरे 16 ची पार्टी हे बघ जीप काळ्या तिकडे बोलायला तिकडे माहिती एक डोळा मोबाईलचा जाईल पार्टी नव्हती हे बघा मी यांना वाटत असेल सगळ्यांना असं वाटत असेल मी पार्टी देणार आहे तर तसं काही नाही आहे. सध्या गरिबी अशी चाललेली आहे. काय म्हणालाय बघा हे काय म्हणालाय सुनील बघा कोकरे. पार्टी तर द्यायला लागला सॉरी नाही पार्टी त्याच्यावर 12 मला आता माझ्या लागलेले आहेत तरी पण आयुष्याच्या येल्ला कोणी आयफोन 16 घेतलेला आहे आणि डायरेक्ट ते शॉक आहे कॅश हप्ता आहे महिन्याचा त्याने आपल्या घरातील 2 म्हशी विकून आयफोन घेतला. चार्जर साठी पैसे नव्हते ते रेडको विकलीत 2 आणि असं लांब घे जरा लांब घे. हा. आता 2 म्हशी विकून आयफोन घेतला. प्रवीण कोकरेने 2 म्हशी विकून एक आयफोन घेतलेला आहे. चार्जर साठी पैसे नव्हते म्हणून आपली किडनी विकलेली आहे. मोबाईल बॉक्स आता काय देणार तिकडे गेला कितीचा रे बारीक मी रस्ता केला धान्याने बारीक मी रस्ता केला धान्याने तापल्या वाघ तापलाय. तर भाऊ आपला प्रवीण कोकरे आपल्याला हे काय द्यायला गोबी मंचुरियन अरे मग हीच अरे गोबी मंचुरियन भाई आयफोन 60 ची पार्टी द्यायला लागलाय. हे बघा कसं 2 पॅकेट आहे रे. इथं आल्यावर आपण खाजं खाल्याशिवाय जात नाही. खाजं एवढं भारी असते एक नंबर आलं की एक खाजं खायचं जवळ एवढं भारी असते. व्हिडिओ जर करतो थांब आपली यात्रा झालेली आहे आणि सगळं आपलं फुल एन्जॉय झालेलं आहे. असा फुल एन्जॉय आणि विषय काय सगळी गावातली मेंबर आल्यामुळे फुल एन्जॉय झाला आहे भावानं. पब्लिक पण ठीक आहे बघा यात्रेत एवढं पब्लिक आहे. ही वर्षातून ही महाशिवरात्रीला ही यात्रा कंटिन्यू असते भाऊन एवढी भारी हे बघा पब्लिक तर एवढं ढीग असते नुसती गर्दी. आणि आज विषय काय मी माझ्या मित्रांसोबत म्हणजे आपले गावातले सगळे मेंबर आहेत ना त्यांच्यासोबत आलेलो आणि एवढा एन्जॉय केलाय त्यांच्यासोबत. आता चाललोय आपण सगळं घेतलेलं आहे आता. आणि मेन इथलं खाण्याचा विषय म्हणजे खाजं. कोण इथं आला की नक्की एकदा खाजं खाऊन बघा. चला बाय.